शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठीमध्ये शेती निगडीत माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे कांदा पिकाबद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कांदा पिकामध्ये सध्या एक धुमाकूळ घालणारा रोग आहे तो म्हणजे पीड रोग। या पीड रोगाची लक्षणे कोणती आहेत कांदा पिकावरती, हा रोग आपल्या प्लॉटमध्ये काय येतो आणि आल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत। बघा, खूप महत्त्वाचा विषय आहे। तुम्ही जर कांदा पीक लावला असेल किंवा लावणार असाल मित्रांनो 100% हा व्हिडिओ बघा। अतिशय छोटासा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा। चला तर सुरू करूया। पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर अजून देखील मी बनवलेले उन्हाळी कांद्याचे संपूर्ण शेड्यूल तुमच्या WhatsApp वरती PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड केले नसेल तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या WhatsApp नंबरवरती मला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या शेड्यूलची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा। 148 रुपयाचं पेमेंट पूर्ण करा आणि तुमच्या WhatsApp वरती या शेड्यूलची PDF मिळवा। चला तर आता येऊया आपल्या मुख्य व्हिडिओवरती। आता हा पीड रोग आहे तो नेमका आहे काय? बघा, वेगवेगळ्या प्रयोगातून संशोधनातून असं सिद्ध झालेलं आहे की हा रोग कोणत्या एका विषाणूमुळे किंवा एका बुरशीमुळे येत नाही। ज्या वेळेस प्लॉटमध्ये रोपावरती वरून वेगवेगळ्या बुरशी किंवा जमिनीतून वेगवेगळ्या बुरशीचा प्रादुर्भाव एक सोबत होतो, ज्यावेळेस प्लॉटमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की ते रोप पूर्ण स्ट्रेसमध्ये जातं। म्हणजेच काय, खालून जास्त दिवस वापसा मिळत नाही, म्हणजे पाण्याचा अतिरेक होतो, ओलावा खूप जास्त काळ त्या ठिकाणी साचून राहतो, वरून तापमानामध्ये अचानक कमी जास्त बदल होतात किंवा आर्द्रता जास्त वाढते किंवा सारखं ढगाळ वातावरण राहतं किंवा अचानक धुकं पडतं। त्यावेळेस तुम्हाला प्लॉटमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसून येईल। अजून देखील काही कारणं आहेत, म्हणजे तुम्ही जर नत्रयुक्त खतांच्या मात्रा जास्त दिल्या तर या रोगाला आपलं रोप लगेच बळी पडतं। त्याच्यानंतर वाढतं GA प्रमाण, म्हणजे GA या हार्मोनचं प्रमाण जर आपल्या कांद्याच्या रोपामध्ये वाढलं तरी देखील आपल्याला ही समस्या दिसून येते। किंवा प्लॉटमध्ये वेगवेगळ्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला तर या रोगाचा प्रसार लवकर झालेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळं एका कोणत्या कारणामुळे हा रोग येत नाही, याला वेगवेगळी कारणं कारणीभूत आहेत। म्हणून आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये फक्त एक फवारणी न घेता वेगवेगळ्या पद्धतीने एकात्मिक उपाययोजना करायच्या आहेत। ही झाली कारणं। लक्षणं तुम्हाला माहित आहे, काय लक्षणं आहेत तर स्प्रिंग होते, आपल्या ज्या काही पाती आहेत त्या आपल्याला वाकड्या तिकड्या झालेल्या दिसून येतात। पूर्ण प्लॉटमध्ये अशी एक प्रकारची स्प्रिंग पातीची झालेली दिसून येते। परिणामी पात पिवळी पडते, पातीचं प्रकाश संश्लेषण होत नाही, कांदा फुगत नाही, पातीची वाढ चांगली होत नाही। जर प्रादुर्भाव जास्तच पसरला तर मित्रांनो पूर्ण प्लॉट त्या ठिकाणी बसू शकतो। म्हणून आपल्याला वेळोवेळी निरीक्षण करून लगेच याच्यासाठी ठोस उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे। आता उपाययोजना काय करायचं आहे एकात्मिक पद्धतीमध्ये, प्लॉटमध्ये जास्तीत जास्त निचरा कसा राहील, प्लॉटमध्ये वापसा कंडिशन कशा प्रकारे राहील यासाठी आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत। प्लॉटमध्ये रस शोषक किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत। प्लॉटमध्ये नत्रयुक्त खतांच्या मात्रा आपल्याला कंट्रोलमध्ये द्यायच्या आहेत। प्लॉटमध्ये जर थंडी जास्त असेल, धुकं जास्त असेल तर मित्रांनो सकाळी पातीवरून कापड फिरवणं असेल किंवा प्लॉटमध्ये सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळेस थोडासा धूर करणं असेल, या गोष्टीला आपल्याला त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आहे। जर थंडीचा काळ असेल तर टेम्परेचर खूप डाऊन असेल तर अशा वेळेस आपल्याला सल्फरयुक्त खतांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे, जेणेकरून प्लॉटमध्ये जमिनीमध्ये त्या ठिकाणी थोडीशी उष्णता निर्माण होईल। या रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जैविक उपाययोजना करायच्या आहेत, म्हणजे जैविक घटकांच्या फवारणी करायच्या आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा विरिडी, सोडोमोनास फ्लोरोसस आणि मेटारायझम अनोसोफोली प्रत्येकी 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला प्लॉटवरती 1 ते 2 फवारणी करायच्या आहेत। हे झालं रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये। समजा रोग जास्त पसरलाय, प्रादुर्भाव जास्त आहे, त्यावेळेस आपल्याला रासायनिक घटकांच्या फवारणी घ्यायच्या आहेत, म्हणजे रासायनिक औषधांच्या फवारणी घ्यायच्या आहेत। रासायनिक औषधामध्ये आता कॉम्बिनेशन कसं करायचं आहे, मी तुम्हाला बुरशीनाशक, एक कीटकनाशक, एक जीवाणूनाशक आणि एक टॉनिक असं कॉम्बिनेशन सांगणार आहे। आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशकामध्ये 3-3 प्रोडक्टचे ऑप्शन देणार आहे। बुरशीनाशकामध्ये बघा, तुम्ही एकतर नेटिव्ह 8 ग्रॅम, कस्टोडिया 30 मिली, मर्जर 15 ग्रॅम किंवा मेरिओन 8 मिली घेऊ शकता। 4 बुरशीनाशक आहेत, यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्या। कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही लान्सर गोल्ड 30 ग्रॅम किंवा ॲक्ट्रा 8 ग्रॅम किंवा जंप 4.5 ग्रॅम। कीटकनाशकामध्ये मी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक घ्या। आणि याच्यामध्ये आपल्याला एक जीवाणूनाशक म्हणजे स्ट्रेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम मिसळायचं आहे आणि स्टिकर 8 मिली मिसळायचं आहे। 15 लिटर पाण्याचं प्रमाण आहे। बुरशीनाशकामध्ये 4 ऑप्शन दिले, कीटकनाशकामध्ये 3 ऑप्शन दिले, एक जीवाणूनाशक आहे आणि एक स्टिकर आहे।
या चौघाचं मिश्रण करा आणि 7 ते 8 दिवसाच्या अंतरानं 1 ते 2 फवारण्या घ्या. फक्त एका फवारणीमध्ये हा रोग कंट्रोल होणार नाही. तुम्हाला आलटून पालटून मी ऑप्शन का दिलेत कीटकनाशकाचे, बुरशीनाशकाचे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण दुसरी फवारणी घेतो त्यावेळेस एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक बदलून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तात्काळ रिझल्ट मिळतील. झालं तर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही खूप मोठं लॉजिक नाहीये. सुरुवातीपासून प्लॉटचं चांगलं नियोजन करा. तुम्ही जर प्लॉटला चांगली खतं दिली असतील, पाण्याचं व्यवस्थापन चांगलं असेल तर नक्कीच प्लॉट तंदुरुस्त राहतो. आता कितीही वातावरण बिघडलं तरी असे प्लॉट आहेत ज्यांच्यावरती पीड रोग आलेला नाही. कारण एवढंच, जमिनीमध्ये ताकद चांगली आहे आणि एकंदरीत प्लॉटमध्ये प्रतिकार क्षमता चांगली आहे. कांदा पिकाबद्दल अजून कोणतेही डाऊट असतील तर बिनधास्त मला स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आणि मित्रांनो, मी म्हणतो म्हणून एकदा कांदा पिकाचं शेड्यूल डाउनलोड करा. कारण शेड्यूल, मला मान्य आहे शेड्यूल हे 100% कोणत्याही पिकासाठी एक उत्तम पर्याय नसतो, परंतु मला 80 ते 90% त्या पिकाची पूर्ण आउटलाईन कळून जाते. कधी कुठली गोष्ट करायची आहे, तणनाशक कुठलं वापरायचं आहे, खतं कुठली टाकायची आहेत, फवारण्या कुठल्या घ्यायच्या आहेत, या सर्वांची गोष्ट एक आयडिया तुम्हाला 80 ते 90% येऊन जाते. राहिला भाग 10% म्हणजे वातावरण बदलाचा. समजा वातावरण बदललं तर काय, तर त्यासाठी मी आहेच. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. शेड्यूल डाउनलोड करा, शेड्यूल नुसार तुम्ही नियोजन करा. आणि समजा पुढे मागे काय झालं तर मला व्हॉट्सअपवरती तुमच्या पिकाचे फोटो टाका, व्हिडिओ टाका. मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी प्लॉट निघेपर्यंत मार्गदर्शन करणार आहे. आपलं ध्येय एकच आहे, उद्दिष्ट एकच आहे, उत्पादन खर्च कमी करून आपल्याला उत्पन्न चांगले घ्यायचं आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.